नमस्कार मंडळी. आज आपण अजून एका आयुर्वेदिक औषधांमधील एक महत्त्वाची औषधी वनस्पती जी झुडूप वजा असते, त्याचं नाव आहे दंती, त्याविषयी जाणून घेणार आहोत. तुम्हाला हे साधारण एक 6-7 वर्षापूर्वी झाड लावलं होतं, ते कसं वाढलं आहे बघा. या दंतीला जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये फुलं येतात. ही फुलं बघा कशी फुलली. खूप नाजूक फुलं असतात आणि याच्यामध्ये नर आणि मादी अशा दोन्ही तऱ्हेची फुलं असतात. हे बघा, असे फुलांचे गुच्छ लागलेत. याची पानं बघा कशी असतात. अशी पानं दिसतात. आता या दंतीला लॅटिनमध्ये बालिओस्पर्मम मोंटॅनम असं नाव आहे आणि इंग्रजीमध्ये त्याला वाईल्ड क्रॉटन, रेड फिजिक नट किंवा वाईल्ड कॅस्टर असं संबोधतात. हिंदीमध्ये दांती हकून असं म्हटलं जातं. याच्या संस्कृतमध्ये याला दंती, नागदंती, निकुंभ, उदुंबरपर्णी, हस्तिदंती अशा नावाने संबोधलं जातं. आता याचं आपल्या प्राचीन भारतीय औषधांमध्ये आणि आयुर्वेदामध्ये काय महत्त्व आहे ते बघूया. या दंतीचा उपयोग यकृत, पचन समस्या, मूळव्याध आणि त्वचा रोगांवर उपचार करण्यासाठी आणि त्याच्या शुद्धीकरण गुणधर्मासाठी केला जातो. आयुर्वेदिक औषधांमधील एक महत्त्वाची औषधी वनस्पती आहे ही. हिचा प्रामुख्याने शुद्धीकरणासाठी, म्हणजे रेचक म्हणतो आपण त्यासाठी, आणि दाहक विरोधी गुणधर्मासाठी वापर केला जातो किंवा त्याच्यासाठी ही दंती ओळखली जाते. विषारीपणा कमी करण्यासाठी शोधन नावाच्या शुद्धीकरण प्रक्रियेनंतर त्याची मुळे आणि बिया मुख्य भाग म्हणून वापरल्या जातात. आता मुख्य औषधी उपयोग काय आहेत तर प्राथमिक वापर हा दीर्घकालीन बद्धकोष्ठतेवर उपचार करण्यासाठी, आतडे साफ करण्यासाठी आणि पोटाच्या तक्रारी जे असतात, म्हणजे पोट फुगणे किंवा पोटदुखी यासारख्या परिस्थितींवर उपचार करण्यासाठी एक प्रभावी रेचक म्हणून केला जातो. बद्धकोष्ठता कमी करून आणि दाहक विरोधी म्हणून काम करून दंती मूळव्याध जेव्हा झालेला असतो तेव्हा त्या मूळव्याधीच्या वेदना आणि सूज किंवा त्याचा आकार कमी करण्यास मदत करते. या दंतीच्या जंतनाशक आणि पाचक गुणधर्मामुळे ते आतड्यातील जंत आणि परजीवी नष्ट करण्यासाठी सुद्धा वापरले जाते. तसेच सांधेदुखी आणि जळजळ होत असेल तर याची पेस्ट किंवा तेलाच्या स्वरूपात ट्रॉपिकली लावल्यास संधिवात, संधिरोग आणि सामान्य सांध्यांच्या जळजळीशी संबंधित वेदना आणि सूज कमी करण्यासाठी मदत करते. तसेच बॅक्टेरियल गुणधर्म असल्याकारणाने त्याच्या बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, बुरशीविरोधी आणि रक्तशुद्ध करणारे गुणधर्म, ते एक्झिमा, पुरळ आणि न बरे होणाऱ्या जखमा ज्या असतात, म्हणजे थोडक्यात त्वचेच्या आजारांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरतं. दंती हे यकृत उत्तेजक मानलं जातं आणि कावीळ किंवा
वाढलेल्या प्लीहाच्या बाबतीत ते सूचित केलं जातं. तसेच दंतीच्या पानांचे ओतणे किंवा काढे जे असतात ते पारंपरिक पद्धतीमध्ये कफदोष संतुलित करून दमा आणि ब्रॉन्कायटिसचे व्यवस्थापन करण्यास आपल्याला मदत करतात. आता ह्याचा आयुर्वेदामध्ये तुम्ही जर बघाल तर संस्कृत श्लोक आहे, त्यामध्ये ह्या दंतीचं वर्णन केलेलं आहे. तो श्लोक असा आहे, शूद्रदंती फलम तू स्यान्मधुरम रसपाकयोः शीतलम सृष्ट विण्मूत्रम गरशोधक फापहम. तर हे असं अत्यंत उपयुक्त असलेलं झाड कसं दिसतं ते आपण पाहिलं. त्याची फुलं आणि पानं कशी असतात ते पण आपण बघितलं. तर एकूणच अशा औषधी वृक्षवल्लरींचं आपण संवर्धन जतन करायला हवं. हे प्रत्येकाचंच, सगळ्या सुजाण नागरिकांचं आद्य कर्तव्य आहे. संस्कृतमध्ये अनेक ठिकाणी वृक्षारोपण का करायचं याविषयी काही कोट दिलेले आहेत. ते असे आहेत, वृक्षारोपणम धर्म्य जीवनस्य रक्षणम वृक्षेण सर्वे सुखिनः धरित्रीम संरक्षयेत. म्हणजेच काय, झाड लावणे हे एक धार्मिक कृत्य आहे. झाडं हे जीवनाचे रक्षण करतात. झाडांमुळे सर्व प्राणी आनंदी राहतात आणि पृथ्वीचं सर्वार्थाने रक्षण होते. दुसरा श्लोक असा आहे, वायूनां शोधकाः वृक्षां रोगाणापहारकाः तस्माद् रोपणमेतेषां रक्षणं च हितावहम्. म्हणजेच काय, झाडे जी आहेत ती हवा शुद्ध करतात आणि रोगांचा नाश करतात. म्हणून त्यांची लागवड करायला हवी आणि त्यांचं संरक्षण करणं हे फायदेशीर असतं. तर मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगेन की आपल्या परसबागेत, आपल्या शेतावर किंवा ज्या ठिकाणी आपण वृक्षारोपण करतो त्या सर्व ठिकाणी आपण ही अशी औषधी वृक्षवल्लरी लावली पाहिजे. तेव्हा आपणही दंतीचं झाड आपल्या परिसरात अगदी जरूर लावा. धन्यवाद.